या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला अशा कोणत्या गोष्टी देऊ इच्छितो, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, एकाच दिवसात सगळं काही करता येणार नाही, परंतु आज आपण त्या गोष्टी करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज आपण दोनच गोष्टींच्याबद्दल शिकणार आहोत, आणि त्या गोष्टीबद्दल हे आहे की पस्तावा आणि प्रायश्चित्त. हे मी टॉपिक आज टाकलेलं आहे. प्रायश्चित आणि पस्ताव्यामध्ये काय फरक आहे, आणि हे जर गोष्ट तुम्हाला आणि मला कळाली तर आपल्याला काय करायचं हे देखील निर्णय घेता येणार आहे. आणि यासाठी आज आपण या गोष्टीकडेच लक्ष लावणार आहोत, इतर फार मोठ्या गोष्टीकडे आपण जाणार नाही. आणि यामुळे आज आपण जेव्हा बघतो की आपण पस्तावा करतो, अनेक जण असं म्हणतात, अनेक पुरुष किंवा स्त्री असं म्हणते, अरे बाबा ह्या माणसाबरोबर लग्न करून मी पस्तावले है ना. किंवा अनेकदा आपण म्हणतो, अरे बाबा कुठून मी स्वतःच्या हातात काम घेतलं की मी स्वतः घर बांधकाम करतो, त्यापेक्षा फ्लॅट बुक केला असता डोक्याला टेन्शन नव्हतं, जायचं लॉक उघडायचं घर भरणे, हे वाळू आणन वीट आणन कारभार हे लबाला त्याला बघा, माझं सर्व पैसा उडून गेला, त्यापेक्षा मी फ्लॅट बुक केला असता. परंतु आता मी काय करत आहे, पस्तावतो. ही बाब आपल्याला दिसून येत आहे. अनेकदा अनेक मम्मी म्हणतात, अरे माझा मुलगा माझी मुलगी तरुण झाली आणि आज मी तिच्यावर हात उचलला, मला त्याचा काय होतंय, पस्तावा होतोय. आणि हा पस्तावा आपण आपल्या जीवनामध्ये अनेकदा करतो. विवाहाच्या बद्दल म्हणा, एखादा निर्णय घेतल्याबद्दल म्हणा, एखादा कृती केल्याबरोबर त्याचा पस्तावा होतो. परंतु हे प्रायश्चित नव्हे. अनेकदा मम्मी म्हणते, मम्मी सॉरी हा, मी चुकून तुला बोलले, मम्मी सॉरी, आता मी असं कधी बोलणार नाही, डॅडी मी आता खरंच बोलणार नाही. मग मम्मी किंवा डॅडी त्याला सुनवायला सुरुवात करतात. मग ते इकडे तिकडे बघतात, असं आज इकडे बघतात तिकडे बघतात. सॉरी म्हटले, मम्मी सॉरी म्हटले नाही तुला, परंतु ते मम्मी आणि डॅडीला ओळखून घेतं की ह्याच्या सॉरीच्या मागे काय आहे, हा परत ते करणार. आणि जर तुला सॉरी म्हटलेलं आहे, तुला जर त्याचा निश्चितच वाईट वाटतं, तर मग आता ऐक ना मी काय बोलतो. नाही, ऐकून नाही घ्यायचं आम्हाला, बस झालं मम्मी, बस झालं, बस झालं, बस डॅडी बस झालं. म्हणजे अशा प्रकारे या व्यक्तीला प्रायश्चित झालं आणि ह्याला काय झालेलं आहे, पस्तावा झालेला. सॉरी, आय एम सॉरी, सॉरी सॉरी सॉरी. पण पस्ताव्याच्या मागे आपल्याला नुकसान जे होत आहे त्याच्याबद्दल आपण जागरूक राहतो. कारण की आपल्याला माहित आहे की ही गोष्ट माझ्याकडून परत घडू शकते, या गोष्टी माझ्याकडून परत घडू शकतात. आणि त्यामुळे पस्ताव्यामध्ये आपण आपली सेफ साईड करतो की बाबा आजची पिढा टळू दे, आजच्या डोक्याचं टेन्शन जाऊ दे, म्हणून आपण सॉरी म्हणून मोकळं होतो. परंतु प्रायश्चित्त का करत नाही? कारण की प्रायश्चित्त मध्ये काय करावं लागतं, आपल्याला भोगावं लागतं काहीतरी, आपल्याला दंड भोगावा लागतो, आपल्याला पनिशमेंट भोगावे लागते. आणि त्यामुळे लोक पस्तावा करतात पण प्रायश्चित्ताकडे जात नाही. आणि आज आपण देवाच्या वचनाकडे शिकत असताना या दिवसामध्ये देवाचं वचन आम्हाला शिकवते की तुम्हाला प्रायश्चित्त करण्याची गरज आहे. जर उपास करत आहे तर तुम्हाला उपास आणि प्रार्थनेचा लाभ मिळणार आहे, पस्तावा करून चालणार नाही. आणि यासाठी आज आपण जेव्हा परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत तेव्हा रोमकरास पत्र 2-3 वचन घेणार आहे मी, त्याकडे आपण हायलाइट करा. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये संत पौल, पहिला आणि दुसरं दोन्ही वाचा, यामध्ये संत पौल काय म्हणतो. रोम 12 पहिले आणि 2रे वचन. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आता 2रं वचन, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपण मनाच्या नवीकरणाने स्वतःच काय होऊ द्या, रूप. काय करू नका तुम्ही लिहिलेलं आहे,
या युगाबरोबर समरूप होऊ नका. 40 दिवसाच्या अगोदर जेव्हा आपण उपवासाने प्रार्थना करत नव्हतो किंवा उपवासाने प्रार्थनेमधून नव्हतो, तोवर आपल्याला मनात येईल तसं आपण इतके दिवस वागलो. परंतु आता पवित्र महिन्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि जग या पावित्र्याच्याकडे बघत आहे, तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे, आपण देवाकडे बघत आहोत. तर बदल व्हायला पाहिजे ना, की आपण तसंच आहे नुसतं उपास प्रार्थना, बदलच काही नाही. तर आपल्याला बदलण्यासाठी काय लिहिलेलं आहे इथे? तुम्हाला या युगाबरोबर समरस होऊ देऊ नका. तुम्ही इतके दिवस चालले, इतके दिवस आपल्या मनासारखं वागले, जगाला आवडेल तसंच तुम्ही केलं, जगातल्या व्यक्ती समानच एक व्यक्ती म्हणून तुम्ही वागत होते. परंतु आता 40 दिवस आलेले आहे आणि आता तुम्हाला पश्चाताप तुम्ही करून देवाकडे वळत आहे. तर मग त्या गोष्टी ज्या जगाला आवडतात, त्या गोष्टी ज्या जगालाच्या अनुरूप घडत आहे, त्या गोष्टीत तुम्हाला त्याग करून काय करायचंय? तुम्हाला सोडून द्यायचे. आणि त्यालाच लिहिलेलं आहे की त्यामुळे तुमच्याला काय लाभ मिळणार आहे? मनाच्या नवीकरणामुळे स्वतःच रूपांतर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय रूपांतरण होणार आहे? इतक्या दिवस मी एक सामान्य ख्रिस्ती होतो, आता पवित्र ख्रिस्ती व्यक्ती झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग आता काय घडलेलं आहे? इथे घडलेलं हे आहे की आता मला आवडणाऱ्या गोष्टी, माझ्या शरीराला आवडणाऱ्या गोष्टी, माझ्यासाठी मित्र आणि अनेक ज्या आवडीच्या जगी गोष्टी, ते मला सोडावं लागणार आहे. तर फायदा होता की नुकसान होतं? नुकसान झालेलं आहे. मला आता कसं तरी होत आहे, मला जेवण सोडावं लागत आहे, मला मित्र सोडावं लागत आहे, मला जगातले मौज मजा सोडावं लागत आहे, मला चर्च मध्ये येऊन बसावं लागत आहे, मला प्रार्थना करावं लागत आहे, मला बायबल वाचावं लागत आहे. त्यामुळे आता मी बदललेलो आहे. का? कारण की मी आता प्रायश्चित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. की मी आता त्या जुन्या गोष्टी करणार नाही. मी आता नुसतं 40 दिवसापुरतच नाही, तर यापुढे सर्वोदित मी काय करणार आहे? बदललेला व्यक्ती होणार आहे. आणि त्यामुळे आता आपण पस्तावा करूनच का थांबतो? कारण की आपल्याला माहिती आहे, अरे भाई मेरे को नहीं जमने वाला यार भाई. 40 दिवस त्या पाळक साहेब ठीक आहे, थँक्यू. 40 दिवस ठीक. 40 दिवसाच्या नंतर 41वा दिवस आला ना की आपण एकदम परत जैसे थे वैसे. का? ह्या पस्तावा झाला. देवाला हा पस्तावा नको आहे. देवाला प्रायश्चित म्हणजे हे जे काही तुमचं आहे, ज्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याला मला अनुसरायचंय त्याने आपला स्वतःचा वधस्तंभ उचला, आत्मनिग्रह करा, स्वतःचा त्याग आणि माझे मागे चाला. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा जागिकरित्या, देहिकरित्या नुकसान होतं. आणि त्याचा परिणाम आहे की मग हा व्यक्ती कसा दिसतो? प्रायश्चित केलेला व्यक्ती दिसतो. आणि मग ह्याचा उपास आणि प्रार्थना देव मान्य करतो. प्रेज द लॉर्ड. ही उपास आणि प्रार्थनेचा समय देव मान्य करतो. मग असं का आवडत नाही? संत पौल ह्याच्याबद्दल लिहितो रोमकरास पत्र 7:19-20 मध्ये. हा का घडत नाही? कारण की संत पौल म्हणतो, मला जे करावायचं वाटतं ते मी करत, आणि जे नाही करावायचं वाटतं तेच मी काय म्हणतो पौल? मला जे करावायचं वाटतं ते मी करत नाही, आणि जे करावायचं वाटत नाही ते मी, पण हे मी करत नाही तर माझ्या ठाई असलेलं पाप हे करून घेते. रोमकरास पत्र 7:19-20. कोण करून घेतं? माझ्या हातात असलेलं पाप. आणि पाप जर करून घेते तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले कोणाचा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे? देवासारखी, देवाबरोबर चालण्यासाठी कोणाचा बंदोबस्त करावा लागला? पापाचा बंदोबस्त करावा. आणि पापाच्या बंदोबस्तासाठी काय करावं लागेल? प्रायश्चित करावं लागेल. देवा, मी चुकलोय, मी पाप केलंय, मी अशुद्ध केलं, मी पाप पदरी घेतो, तू विश्वासनीय नाही, माझ्या पापांची काय करतो? ही प्रायश्चित्ताची प्रार्थना आपण करतो. त्यामुळे आता जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व काही नवीन झालेले. आणि हा नवीन व्यक्ती, ज्याला आता लिहिलेलं, आता वाचलंय, नवीकरण झालेला व्यक्ती आता उपास आणि प्रार्थना करतो. तो उपास आणि प्रार्थना देवाला मान्य आहे. तो उपास आणि प्रार्थना देवाला मान्य आहे. आणि त्यासाठी काही बाबी आपण थोडक्यात लक्षात घेऊया की आता जेव्हा आपण बघितले प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय 18व्या वचनामध्ये की आम्ही कमी पडतो, आम्ही दुबळे आहोत. तुम्ही ना पाळक साहेब द्यायला कठीण आहे प्रायश्चित करणं, कारण की खूप गोष्टी सोडाव्या लागतात. मी मनुष्य आहे. संत पौल पण म्हणतो मी मनुष्य आहे, मला मी चुकतो.
खूप त्याग करावा लागतो, ही गोष्ट खरी आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की देवाला मान्य जीवन हे जगणं हे सोपं नाही. परंतु मग ताकद कशी मिळते, आम्हाला प्रायश्चित करायचं बळ कसं मिळतं? प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय 18व्या वचनामध्ये काय म्हणतो बघूया. संत लूक बघा 11:18. हा, परराष्ट्रीय देवाने परराष्ट्रीय करता जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिलेली आहे. हे कृपादान. हे कोणालाही पश्चाताप करायचं नाही होत. प्रत्येक जण वचन ऐकतो, परंतु पश्चाताप करून बदलणारे फार कमी लोक असतात. का? कारण की हा पश्चातापाचा आत्मा आहे, देवाने तुम्हाला दिलेला आहे. सगळ्यांना जगामध्ये कळतं मी चुकतो, पण पश्चाताप करणारे लोक फार कमी असतात. का असतात पश्चाताप करणारे लोक कमी आणि कारण की हा जो दान आहे पश्चातापाचा, हा देवापासून आहे. यामुळेच जेव्हा आपण मंदिरात येतो, आपण प्रार्थना करतो, आपण देवाच्या सहभागीतेत जातो, तेव्हा आपले पाप उघडकीस येतात. आपण म्हणतो आम्ही पापीच नाही किया, हमने पापी नहीं किया. मग कसाच पश्चाताप? काय वो उसको देखो कितना पाप करतो, तो असा वागतो, ती अशी वागते, मग मी काय, मी तर त्यांच्यापेक्षा चांगला आहे असं म्हणून स्वतःची पाठ आपण निश्चित थोपटून घेत असतो. आपण का पश्चाताप करत नाही? कारण की अद्याप देखील आपल्याला असं वाटत नाही मी गुन्हेगार आहे, मी कमकुवत आहे, मी दुबळा आहे, मला माझ्या जीवनामध्ये येशूप्रमाणे चालण्यासाठी बदल घडायला पाहिजे असं मला न वाटल्यामुळे मला पश्चाताप करता येत नाही. मग काय होतं जेव्हा आपण उपवासाने प्रार्थना करतो, देवाच्या सानिध्यात जातो, आम्हाला काय होतं? आपले पाप दिसायला लागतात. जसं आपण आपल्याला काही ऍक्सिडेंट झाला किंवा मार लागला, मग डॉक्टर म्हणतो जा बाबा इलाज करण्याच्या अगोदर पहिले एक्सरे काढ. काय काढायला लावतो? एक्सरे काढतो. कारण की त्याच्याशिवाय आम्हाला कळणार नाही कुठे किती काय फ्रॅक्चर झालं की काय झालं, हार्ट डॅमेज झालं की काय झालं, हे आम्हाला कळणार नाही. आणि मग आपण एक्सरे काढल्यानंतर ते हाडाचं काय दिसतं आपल्याला? चित्र. आणि ते चित्र आणि तो फोटो घेऊन डॉक्टर काय करतो? एक लाईट वाला बोर्ड असतो त्याला लावतो तो, बरोबर आहे. आणि मग काय करतो? लाईट चालू करतो किंवा लाईट जवळ असं धरतो तो, बरोबर आहे. आणि मग धरल्यानंतर म्हणतो हे पेन घेतो, असा गोळ लावतो, हे ते ब्रेक झालेलं. आता तुम्हाला त्या हिशोबाने हाड जोडायचं, रॉड टाकायची की प्लास्टर लावायचं हे ठरवणार. हो प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही देवाच्या प्रकाशात येणार नाही तुमचा प्रॉब्लेम कळणार तरी कसा? प्रेज द लॉर्ड. डॉक्टर कोण आहे? देव आहे. आणि देवाच्या प्रकाशात जेव्हा आपली ट्रीटमेंट सुरू होते की आता मला पापापासून देवाच्या पावित्र्याकडे जायचं आहे, तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आपलं जीवन, आपलं अंतःकरण देवाच्या प्रकाशात ठेवावं लागेल. आणि जसाच प्रकाश तुमच्यावर पडला की तुमच्या मनातलं, जीवनातले काळोख, चुकीच्या गोष्टी दिसायला लागतात. आणि देव म्हणतो बघा हे प्रॉब्लेम आहे भावा तुझं, हे प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासाठी तुला पश्चाताप करावा लागेल. आणि मग आपण पश्चाताप करतो तेव्हा आपण जसं डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर बरा होतो, त्याचप्रमाणे आपण या पश्चाताप केल्यामुळे देवाच्या आज्ञेमुळे आता बदललेला, तारलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो. प्रेज द लॉर्ड. आणि हे या दिवसामध्ये का शक्य आहे? कारण की या दिवसामध्ये आपण उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या सहभागीतेत चाललेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या दिवसामध्ये हे अद्भुत शक्य असं आहे. एक चित्र मी तुम्हाला तिथे टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती झोपलेला आहे आणि त्या टायटल मध्येच मी टाकलेलं आहे. अनेक लोकांना जर झटका लागला, पाळक साहेब ये बहुत डेंजर टीचर डाल दिया आपने. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट जाणून घे की पछतावा आणि ह्याच्या नंतर प्रायश्चित्त जे आहे ते करण्याकरिता आपल्याला खूप वाट बघायची नाही. कदाचित आजच आपला शेवटला दिवस असेल, कदाचित उद्याचा दिवस आपण नाही पास्टर साहब आज के दिन जरा मजा करने दो, कल से देखते आपण, असं म्हणून आपण एक दिवस जर ढकलत चाललेलो आहोत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा की निश्चितच आपण चुकणार आहोत, आपण ते चुकणार आहोत. आणि यासाठी लवकर घे ना भाऊ, संदेश शॉर्ट मध्ये घ्यायचा, तू कधी कधी करतो ते स्लो. आणि यामुळे या गोष्टी जर तुला आणि आम्हाला करायचं आहे
तर शेवटल्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ नका. मी वारंवार सांगतो, कोणी देखील हॉस्पिटलमध्ये गेले ना, ICU मध्ये गेले ना, आता हात हालत नाही, पाय हालत नाही, पाणी पण तोंडातून गिळता येत नाही, मग तुमच्याकडून काही देखील अपेक्षा नाही. तुमच्यासाठी इतर कोणी काही करू शकतात, इतर काय तुम्हाला खाऊ घालतील, तुम्हाला गोळ्या देतील, तुम्हाला पाव देतील, परंतु तुम्हाला तुमच्या पश्चाताप ते करतील का? नाही नाही नाही, त्याच्या वतीने मी पश्चाताप करतो, होईल का असं? बायकोच्या बदल्यात पुरुषाच्या बद्दल मुलं पश्चाताप करू शकतात का? नाही. टुडे मे बी युअर लास्ट चान्स टू रिपेंट. कदाचित तुमचा पश्चाताप करण्याचा हा शेवटला दिवस असू शकतो. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक पायावर नाव लिहिलेलं आहे आणि तो व्यक्ती मरण पावलेला. आता तो पश्चाताप करेल का? जर त्याने केला असेल, प्रेज द लॉर्ड, कारण की तो बचावला गेलेला आहे. तो आज जरी मरण पावलेला आहे, परंतु देवाच्या बरोबर त्या सार्वकालिक. परंतु जर नाही तर काय? कदाचित तुमची आणि माझी ही अवस्था झाली तर काय? आणि यासाठी प्रियांनो, लास्ट मोमेंट पर ढक्कल पट्टी करत आपण इतके दिवस 40 दिवस बघत आलेलो आहे. परंतु आता या 40 दिवसामध्ये आपल्याला गांभीर्याने विचार करायचा आहे की आपल्याला पश्चाताप करणं किती दिवस ढकलत पुढे न्यायचं आहे. आणि त्यासाठी 2 कॅरेक्टर घेतो आणि मग मी संपवतो. पहिला कॅरेक्टर आहे यहूदा इस्कारियत आणि तो आहे मत्तय शुभवर्तमान. काढूया 27व्या अध्यायामध्ये. आज तो देखील प्रभूचा शिष्य आहे आणि त्याने देखील येशू बरोबर 3.5 वर्ष घालवलेलं आहे. आणि मत्तय शुभवर्तमानामध्ये तो 27व्या अध्यायामध्ये त्या मत्तयमध्ये आपल्याला असं दिसतं की त्याने एक मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यावरच एक आणखीन गुन्हेगार, 2 गुन्हेगार एका खाली एक दिसतात. 26च्या एंड मध्ये एक आणि 27च्या आरंभी एक. आपल्याला असं दिसतं, 3रं वचन 27:3. तेव्हा येशूला शिक्षा पात्र ठरवण्यात आलेला पाहून येशूला धरून देणारा यहूदा पस्तावला. काय लिहिलेले ती अंडरलाईन केलेले लिहिले ना, पस्तावला. त्याला पस्तावा झाला की अरे मला येशूने ट्रेझरर बनवला, मला पैशाचा हिशोब द्यायला दिला. येशूला माहित होतं, सगळ्यांना त्याने सांगितलं की हा डबा आहे, हा चोर आहे, तरी देखील येशूने मला सहन केलं. शेवटच्या क्षणी देखील जेव्हा भाकर भरवायचा समय माडीवरच्या खोलीमध्ये येशूने प्रथम मला घास भरवला आणि त्याने हे दाखवलं की बाबा आता तरी सवर बघ, सैतान दाराशी उभा आहे, तरी देखील मी सुधारलो नाही. मला कशाचा मोह होता? मला पैशाचा मोह होता, मला सत्तेचा मोह होता. मला असं वाटत होतं की येशू ख्रिस्त जो आहे त्याच्यापेक्षा मी अति शहाण आहे, मला माझं आणि माझ्या राष्ट्राचं जास्त कळतं. आणि त्यामुळे त्यांनी जे करायचं होतं ते सैतानाने त्याच्यामध्ये पेरलं होतं, तेच त्याने केलं. पैसे तर मिळून घेतले 30 रुपये, परंतु त्यांनी आपल्या या प्रभूला फसवून धरून दिलेला आहे. ही बाब जरी खरी आहे की त्याने जर धरून नाही दिलं असतं तर कोणीतरी दुसऱ्याने धरून दिलं असतं, हे बरोबर, हे काही लपलेले नाही. कारण की येशू आलाच होता या जगामध्ये दुःख सहन करण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी, सर्वांचे पाप मस्तकी घेण्यासाठी, वधस्तंभावर जाण्यासाठी, मरण पावण्यासाठी आणि 3ऱ्या दिवशी उठण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण येशू म्हणतो हा न जन्मला असता तर बरं झालं असतं. येशूला वाटत अरे धोखा दो यार, किसने बाहर नहीं, हमारे घर से हमको फंसा रहे बोले तो क्या. हे येशूला फार वाईट वाटलं की 3.5 वर्ष माझ्या बरोबर चालणारा हा व्यक्ती काय शिकला, एवढे तुला संधी दरवर्षी संधी देते, नाही बदलच नाही येतो. शेवटल्या क्षणापर्यंत मी त्याच्या तोंडात घास घालूपर्यंत संधी देत गेलो, पण तो काही बदलला नाही. आता त्याला पस्तावा होता. आता तो पस्तावा झाला. 30 रुपये तो मुख्य याजक याच्याकडे परत आणून म्हणतो की घ्या बाबा तुमचे पैसे. आणि काय म्हणतो, मी निर्दोष जीवाला धरून देण्याचं पाप केले आहे. ते म्हणाले त्याचे आम्हाला काय, तू पाहून घे, अभि हमारा काम हो गया, पैसा तूने घ्या, तुझं काम तू केलं, आमचं काम आम्ही करून घेतलेलं आहे. आता तुझं ना आमचा काही संबंध नाही. एक हात से लिया एक हात से दिया, नो, आता डील संपलेली आहे. आता डील संपलेली आहे. आणि मग त्यांनी ते पैसे त्यांच्यासमोर फेकून दिले आणि जाऊन गळफास घेतला. काय घेतलेला आहे त्याने? हो प्रियांनो, पस्तावा करून तुमचं जीवन, तुमचे जीवनामध्ये आनंद नाही येणार, बदल येणार नाही.
तर तुम्ही जर पापात आहे आणि दरवेळेस पस्तावा करणार तर शेवटी तुम्हाला पापामध्येच मरावं लागणार आहे. आलं लक्षात? यहूदा इस्करियोतला पस्तावा झाला, परंतु तो मृत्यूपासून आत्महत्या करून त्या जे म्हणतात की गंधकाच्या सरोवर पासून वाचू शकला नाही. हे गोष्टी लक्षात ठेवा. दरवेळेस आपण येतो, म्हणतो, पश्चाताप करतो, परंतु जे त्यामुळे होणारे प्रॉब्लेम आहे ते सहन करायला तयार होत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की मेरी इज्जत जाएंगी, मला वाईट करेल, मला हे मिळणार नाही, मला ते, म्हणून आपण पस्ताव्यापर्यंत थांबतो, प्रायश्चित्त पर्यंत जात नाही. आणि त्याचा दुष्परिणाम हा होतो की आपण आपला जीव वाचवायला जातो आणि शेवटी आपला जीव स्वतः गमून बसतो. त्यामुळे पस्तावा करायचा नाही. पस्तावा होत आहे तर त्याला प्रायश्चित्तकडे जाऊ द्या. आणि प्रायश्चित्त करण्यासाठी काही गोष्टी काय करावं लागत आहे तुम्हाला? येशूच्या नावामध्ये सोडावं लागणार आहे की प्रभू मी आता परत करणार नाही. ह्याच्याच वर बघा, ह्याच्या वरच बघा 74 वचन बघा, 26-74 वाचा जोरात. त्याच 27च्या वर 74 वचन 74. तेव्हा तो म्हणजे कोण आहे? पेत्र. मत्ती शुभवर्तमान 26:74. तेव्हा पेत्र शापोच्चारण करून शब्द वाहून म्हणतो की मी या मनुष्याला ओळखत नाही. आणि तेव्हा कोंबडा आरवला. बघा ते थोडं खालीवरच आहे ते वचन. हा पण त्याचा शिष्य, हा पण त्याचा शिष्य. ह्याला पस्तावा झाला आणि हा शिष्य देखील फसवणार. हा काही फार चांगला नाहीये. हा काय म्हणतो? येशूला शाप देते. याने तर शाप तर नाही दिला ना, निदान धरून दिले, पैसे घेतले. हा तर सगळ्यात मोठा ज्याच्यावर म्हटलेलं येशू म्हणतो की त्या खडकावर मी मंडळी रचन. काय हाल आहे बघा. येशूला शाप देत होतो आणि शाप देत शब्दवान म्हणत की मी या व्यक्तीला ओळखत. हा काय गुन्हा नाही का? हाही मोठा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा करून जेव्हा कोंबडा हरवतो तेव्हा येशूने त्याला सांगितलं होतं की कोंबडा हरवण्या वेळेस 3 वेळेस तू माझा नाकार करशील, असे येशूने पेत्राला सांगितले होते. तेव्हा त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन खूप रडला, दुःखाने रडला. ही बाब इथे आम्हाला दिसते. परंतु त्याने जाऊन फाशी लावली का? स्वतःला काही जीवाचं बरं वाईट केलं का? नाही. बघा इथे आणि इथे हाही दुःखी झाला, ह्यालाही वाईट वाटलं, परंतु ह्याने वाईट करतात असताना त्याने काय पस्तावला, परंतु त्याने आपल्या जीवाचं वाईट करून घेतलेलं. का? की सैतान पस्तावाल्या व्यक्तीला सोडत नाही. सैतान कोणाला सोडतो? प्रायश्चित्त जो करतो त्याला सोडतो. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात दोघांमध्ये? पस्तावा करतो पण सैतान नाही सुटत. का नाही सुटत? की मी स्वतः करत नाही तर माझ्यामध्ये असलेला पाप करतो. आणि पाप कोण शिरवतो तुमच्यामध्ये? सैतान. आणि त्यामुळे आपण अर्धवट येशूकडे गेलेलो आहे. एक पाव उधर आणि एक पाव इधर आहे. त्यामुळे आपण धड इकडचे नाही धड तिकडचे नाही. सैतान म्हणतो तू एक पाव तिकडे ठेव बाबा, काही मला प्रॉब्लेम नाही, कारण तुझी नाव तर बुडणार आहे, आम्हाला माहितच आहे. आणि ह्यामुळे प्रियानो येशूला पूर्ण त्याच्यामध्ये चालणारा व्यक्ती पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की तो बाहेर जाऊन रडला की खरोखर मी माझ्या येशूला जे काही सांगितलं, मैंने दावे तो बहुत बडे वेळ की मी असं करेल, मी तू मेला तुझ्यासारखी मी पण जाईल वगैरे वगैरे. मी पुष्कळ गोष्टी सगळ्यांनी सोडलं तरी मी सोडणार नाही, असं त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या होत्या. परंतु त्याला कळालं की माझं लेवल काय आहे. हो प्रियांनो, या 40 दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना करत असताना आपण अनेकदा म्हटलं मी असं आहे, मी तसं आहे, मी धार्मिक आहे, मी वचन वाचताना, मी प्रार्थना करणार, मी संदेश देणार आहे. परंतु जेव्हा आज आपण येशूच्या वधस्तंभाच्या पाशी येतो तेव्हा आपल्याला कळतं, या उपवास आणि प्रार्थनेमध्ये येतं की मी खरोखर बोलतो फार, परंतु कृतीमध्ये कमी पडतो. मी माझ्या येशूला फसवलेलं आहे, मी याच्या येशूचा नाकार केलेला आहे. अनेकदा माझ्या स्वार्थासाठी, माझ्या फायद्यासाठी मी येशूला म्हटलेलं मी माझी आणि तुझी ओळख नाही. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आज जर तुम्हाला आणि मला दिसत आहे तर पस्तावा करून चालणार तर काय करायचं? तुम्हाला प्रायश्चित्त करायचं गरज आहे. प्रायश्चित्त करायचे. आणि जेव्हा तुम्ही प्रायश्चित्त करता, देव तुम्हाला
सेवेसाठी नेमणूक करून देतो. तोच पेत्र प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघा, जेव्हा तो पहिला संदेश देतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा तो पहिला संदेश देतो आणि त्यानंतर तो काय म्हणतो बघूया. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय ह्यामध्ये आपण जाऊया. पेंटिकॉस्टच्या दिवशी 2ऱ्या अध्यायामध्ये वचन 36 आणि 37 वाचा. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 36 आणि 37 की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने ख्रिस्त आणि प्रभू करून दिले. पेंटिकॉस्टच्या दिवशी आता हा पेत्र जो प्रायश्चित केलेला आहे, ज्यांनी प्रभूची सेवा करण्यासाठी सर्व काही सोडून दिलेलं आहे, आता येशूच्या मागे चालत आहे. पवित्र आत्माने त्याच्यामध्ये काय काढलेलं आहे, प्रायश्चित्त आत्मा घातलेला आहे. त्यांनी संदेश दिल्यानंतर आता आपल्याला आता दिसतं की ते जे तिथे जे हजर असलेले लोक, जे 3000 लोक आहे, त्यांच्यामध्ये बदल घडून आलेला आहे. मग ते काय विचारतात बघा. हा 120 लोकांच्या संदेशामध्ये जेव्हा पेत्र उभा राहिला, हा पण लवाडाने फसवास होता, परंतु रडून आणि प्रायश्चित करून ह्याचं जीवन बदललेलं आहे. त्याच्या संदेशामुळे त्यांच्या हृदयाला चुटपुट लागलेली. अरे चुकीचं आहे. पुढे आम्ही काय करावे बंधुजन. ते जे लोक होते 3000 लोक, ज्यांनी हा संदेश ऐकलेला आहे, या व्यक्तीचं ज्यांनी प्रायश्चित केलेलं आहे, त्याचा जेव्हा संदेश ऐकलं, त्यांचं मन बोलू लागलं की खरोखर हा व्यक्ती बोलत नाही, ह्याच्याद्वारे देव आणि देवाचा आत्मा माझ्याशी बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा काही पस्तावा करून मरायला गेला नाही, हा काही पस्तावा करून मासे धरत बसला नाही, हा काय पस्तावा करून परत एक वार आपल्या संसारामध्ये त्यांनी म्हटलं की नाही, आता तू माझी मेंढरे पाळ, तू माझी मेंढरे चारण. आता त्यांनी काम सुरू करून दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि आता पवित्र आत्मा पण उतरलेला आहे. आणि आता तो जेव्हा बोलतो तेव्हा देवाच्या सामर्थ्याने बोलत असताना त्या लोकांचं मन बदललेलं आहे, मनाला सुटफुट लागली आणि ते विचारतात आता आम्ही काय करावं. आणि पेत्राने काय म्हटलेलं बाबा पहिलेच. आमेन. काय म्हणतो पेत्र. अरे मैं भी ऐसा ही बेकार आदमी था, मी पण काही कामाचा नव्हतो, मी पण अयोग्य होतो, परंतु मी शिकलो, मला पश्चाताप पहिले करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हा बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी नंतर, प्राथमिक पहिलं काम आहे पश्चाताप करा. या 40 दिवसामध्ये आज 2ऱ्या दिनी मी आपल्याला परत एक वार सांगतो की लोक विचारतात की पाळक साहेब उपवास आणि प्रार्थना करायची आहे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन करतं पश्चाताप करा पहिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आराम करायचा आहे, ठीक आहे, तुम्ही उपवास करायची तयारी करते, तुम्ही बायबल वाचायची तयारी करते, तुम्ही मंदिरामध्ये येते, तुम्ही संदेशाला आराम करते, परंतु पहिले आम्ही काय करावं तर देवाचं वचन सांगतं आरंभी तुम्ही पश्चाताप करा. आणि मग काय लिहिलेलं पुढे, आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येक जणाने ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कालच पाळक साहेबांनी सांगितले पवित्र आत्म्याच्या दानासाठी, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी प्रार्थना करा आणि तुमचा देव तुमच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या अगोदर एक स्टेप आहे आणि ती आहे काय करा, पश्चाताप करा. नुसतं आम्ही मागतो 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 तर देव म्हणतो भाई तू बदलाय नाही. कसं काय ते, तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन तर मला दिसायला पाहिजे. तू पस्तावा करणारा माणूस आहे, कारण की तुझं जे लॉस होत आहे ना, त्यामुळे तू म्हणतो बाबा पस्तावा पे रुक जाने का, पश्चाताप तक जाने का. जग काय जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये आला, आता आपण आपली मंडळीतले अनेक एल्डर जन जाणार आहे, घरोघरी जाणार आहे, येशूला आनंद झाला त्याला, अरे आओ आओ वेलकम वेलकम. मग जेव्हा येशू ख्रिस्ताने तिथे संदेश दिला, त्यानंतर त्यांनी काय ठरवलं की आता मी जे काही कमवलेलं आहे, जे काही चुकीच्या मार्गाने जकातदार म्हणून टॅक्स कलेक्टर म्हणून, आता मी ते अर्ध गरिबांना वाटून दिलं आणि 5 पट परत करणार, नियमशास्त्र पाळणार. प्रेज द लॉर्ड. फटका बसला ना येशू ख्रिस्त आला तर. बरोबर आहे की चांगला पैसा पाण्यावाला माणूस होता, आता सगळी इस्टेटच निघून गेली त्याची एका दिवसामध्ये. का निघाली इस्टेट? कारण की त्याला येशू आल्यामुळे पश्चातापाचं हृदय प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड.
आणि मग येशू म्हणतो की आता हे खरानं अब्राहमाचे पुत्र आणि कन्या झालेले. प्रेज द लॉर्ड. कुछ छोडेंगे नाही, छोडणे का नाही. मग पस्ताव्यापर्यंतच गाडी चालणार. आणि पस्ताव्याची गाडी कुठपर्यंत जाते? यहूदा इस्करियोत पर्यंत जाते. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? पस्ताव्याची गाडी यहूदा इस्करियोत पस्तावाला आणि पैसा 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 करत पैशाने उसको डुबा दिया. परंतु काय म्हणतो इथे आम्हाला जग दिसतं की पैसा पैसा मैंने बहुत किया. मला सगळं कळायला पैशामध्ये तारण नाही, येशू मध्ये तारण आहे. जर मी येशूला स्वीकारलं तर पैशाला सोडावं लागणार. प्रेज द लॉर्ड. मला येशू पाहिजे तर मला पाप सोडावे लागतील. मला येशू पाहिजे तर मला देहिकता सोडावं लागेल. मला येशू पाहिजे तर मला त्याग करावा लागेल. पेत्राने ते सगळं काय केलं. पेत्राने ते केलं आणि त्यामुळे जेव्हा तो उभा राहिला तेव्हा तोच पवित्र आत्मा त्याच्या जीवनातून जेव्हा बोलला, लोकांनी ऐकलं आणि ते म्हणे नाही नाही नाही, खरोखर ह्या व्यक्तीतून देव बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. या 40 दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्यामधून देव बोलू इच्छितो. तुमच्या आणि माझ्या जीवनातून देव कार्य करू इच्छितो. हे संदेश देणं नाही, एक लक्षात ठेवा. काही जण म्हणतात आम्ही बायबल वाचून लोक ऐकतील. यस, चांगली गोष्ट आहे. आम्ही एकमेकांना काय म्हणतात व्हॉट्सअपवरून वचन पाठवू, ही चांगली गोष्ट आहे. काय काही नाही. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करू, ही देखील चांगली गोष्ट. परंतु देवाची इच्छा आहे की तुमच्यामधून ख्रिस्त दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त दिसायला पाहिजे. या 40 दिवसामध्ये तुमचं जीवन प्रकाशमान व्हायला पाहिजे. आणि जर ते प्रकाशमान झाले तर लोक त्या प्रकाशाकडे आकर्षित होतील. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियानो आज आपण देवाचे वचन ऐकत असताना, पस्तावा आणि प्रायश्चितकडे बघत असताना आपण इतके दिवस जे काही केलेले ते काय? पस्तावा. अनेक जणांना खूप वाईट वाटतं. डोक्यावर हात ठेवतात, मीटिंग मध्ये जातात, डोक्यावर खूप रडतात 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 आणि काही दिवसानंतर आपण म्हणतो अरे बस वो तो बहुत दिन रो रहा था, तू बहुत प्रायश्चित करा वो दिन, आणि अभी तो कुछ नहीं जैसा कवायसे. तो पस्तावा होता भाऊ. तुम्ही रडतात 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 अश्रू ढाळून काय 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 करतात आणि मग म्हणतात आता माझं जीवन नवीन जीवन झालं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाची गोष्ट इथे मी सांगू की पापाचे जंतू जे आहे ते पस्ताव्याने मरत नाही. काय? पापाचे जंतू हे पस्ताव्याने मरत नाही, ते काही काळ शांत बसतात. अरे भाई रोले 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 यार, पस्तावा वाला आदमी ह्याच्यात काही बदल होणार नाही. पापाचे जंतू जर मारायचे, पाप जर घालवायचं तर प्रायश्चितच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव चांगल्याने ओळखतो हा पस्तावा करते की प्रायश्चित करते, पश्चाताप करते की प्रायश्चित करते. देवाला माहित आहे, सैतानालाही माहित आहे. त्यामुळे पस्तावा करणाऱ्याची अवस्था आपण यहूदा इस्करियोतच्या आत्ताच वाचलेली आहे की तो त्याला कुठे घेऊन जातो? मरणाकडे नेतो. आणि ते मरण कोणतं आहे? सार्वकालिक मरण आहे. परंतु प्रायश्चित्त तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. तर आज तुम्हाला आणि मला ठरवायचं आहे की आपण नेहमी म्हणतो की उपास आणि प्रार्थना करत असताना नम्र आणि लीन आणि पश्चातापी हृदय. उपास कशाला प्रदर्शित करतो? पश्चातापाला प्रदर्शित करतो की आता मी बदललेलो आहे, मी चेंज होत आहे. प्रभू माझा तू स्वीकार कर, आणि यासाठी मी जेवण सोडत आहे. ह्याला उपास म्हणतो आपण. प्रेज द लॉर्ड. नुसतं जेवण सोडणार नाही आता मी, तर माझ्या जीवनामध्ये तुला जे जे काही आवडत नाही ते सर्व काही मी सोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं जेवण सोडलं म्हणजे झालं झाला उपास, झाला उपास. अहो निश्चितच जेवणासाठी आपण खाण्यासाठी सगळे जगामध्ये जगतात. सगळ्यांना विचारा क्यों भाई क्या? अरे पेट पानी के लिए सब करना पड़ता, सब करना पड़ता, लेकिन वो पेट पानी किधर से खिलाता है? कबर में लेके जाता है. हे पण खरं आहे. परंतु आपण से सब करना जे आहे ते सब करण्याला बाजूला करा आणि येशू के लिए कुछ करना है मेरे को. प्रेज द लॉर्ड. ते सब करणं बाजूला ठेवायचंय, येशू के लिए अब कुछ करना है असं म्हणून आपल्या ते सब करण्याला सोडतो आणि येशू के लिए करण्यासाठी स्वतःचं जीवन येशूच्या हाती देतो. त्याला म्हणतात उपासाच्या द्वारे आणि प्रायश्चित्ताच्या द्वारे उपास करणं. प्रेज द लॉर्ड. आज आपण ठरवूया की आम्हाला कोणत्या प्रकारचा उपास करायचा. नुसतं पोट आणि भूक बाजूला ठेवून उपास करायचं की खऱ्या अर्थाने आणखीन देवाला न आवडणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून उपास करायचा. कदाचित आपल्याला उपास ठेवता येत नसेल, मी परत एकदा रिपीट करतो, काही उपास ठेवता येत नसेल, नो प्रॉब्लेम.
परंतु जर तुम्ही म्हणाल मी उपवास 40 वर्ष जरी उपवास केले आपण, परंतु हा पश्चाताप केला नाही तर काही फायदा नाही. आणि मला सांगू द्या, आपण उपवासाच्या समय काही दिवस जरी उपवास ठेवलं, परंतु प्रायश्चित हृदयाने आपण जर देवाकडे गेलं की प्रभू मला उपवास ठेवता येत नाही, प्रभू मी दुबळा आहे, मी कमकुवत आहे, परंतु मी प्रायश्चित करतो, माझ्या पापांची तू क्षमा कर, माझी अवस्था तू जाणतो, मी गोळी घेते, मी मेडिसिन देते, माझा त्रास तुला माहिती आहे, माझी अवस्था तुला माहिती आहे. प्रभू राया, तू जाणणारा देव आहे, तू गुप्तदर्शी पिता आहे, तुझ्यापासून कोणती गोष्ट गुप्त नाही. मला निश्चितच वाईट वाटतं की मी या वयामुळे, माझ्या गोळीमुळे, माझ्या आजारपणामुळे, माझ्या समस्यामुळे उपवास ठेवू शकत नाही, परंतु मी माझ्या ज्या तुला न आवडण्या गोष्टी त्या सोडत आहे. प्रेज द लॉर्ड. मी जेवण कदाचित सोडणार नाही, कदाचित गोळ्या मी सोडणार नाही, परंतु देवा तुला न आवडणाऱ्या गोष्टी सोडते. देव म्हणत हा उपवास आहे तुझा. प्रेज द लॉर्ड. हा उपवास तुझा झालेला आहे, हा उपवास तुला मला मान्य आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की या उपवासाच्या द्वारे तुला मी आशीर्वाद देत आहे, आणि त्यामुळे तुझ्या बोलण्याच्या द्वारे, तुझ्या जीवनाच्या द्वारे लोक जेव्हा ऐकतील त्यांच्या मनाला चुटपुट लागल, आणि ते तुला विचारतील की आम्ही काय करावं. तेव्हा तू म्हणा पश्चाताप करा. येणाऱ्या दिवसामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला तारण प्राप्त होईल. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, गौरव देतो, कारण की परत एक वार आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही उपवास करतो. उपवासामध्ये पश्चाताप एका बाजूला आणि पस्तावा दुसऱ्या बाजूला. त्याबद्दल आम्ही थोडक्यामध्ये जेव्हा वचन ऐकलेले तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की खरोखर पित्या आमच्या पश्चातापाकडे आम्ही बघतो तर त्याला पस्तावा म्हटलं योग्य ठरतं. कारण की पित्या आम्ही हात राखतो, आणि जेव्हा आम्ही पेरणी करण्याकरता हात राखतो तेव्हा आम्हाला निश्चितच योग्य प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. हे जगाची रीत आहे पित्या. आज पित्या आमचं काही जरी झालं तरी माझे पाप मी सोडतो, मी देवाच्या चरणी स्वतःला सादर करतो. तुझं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा तू आपले पाप कबूल करतो, मी खरोखर पापापासून दूर जाणारा असा विश्वास धरतो. मी म्हणतो की माझे अपराध देवा माझ्यापासून दूर कर, तेव्हा देव माझ्या सर्व धर्मांची पापांची क्षमा करीतो. हो पवित्र परमेश्वर, आम्हाला या दिवसामध्ये क्षमेची आरंभी गरज आहे. कारण की आम्हाला हा उपवास मनुष्याला दाखवायसाठी नाही, हा उपवास मी धार्मिक आहे हे प्रदर्शित करण्यासाठी नाही, हा उपवास मी स्वतःला काही विशेष आहे हे प्रदर्शित करण्यासाठी नव्हे, एक रीती आणि परंपरा पाळणारा आहे म्हणून करायचं नाही, तर पित्या मला तुला समाधान आणि संतोष आणि सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी करायचं आहे. आणि यासाठी आजच्या दिनी स्पष्ट वचन आम्हाला मिळालेले की यहूदाने पस्तावा केला, तो मरणापर्यंत गेला, परंतु पेत्राने पश्चाताप केला आणि त्याने देवाच्यासाठी अनेक राष्ट्रे, अनेक लोक आणि मंडळांची स्थापना केली. धन्यवाद असो येशू की तुझा पश्चातापाचा आत्मा, पश्चातापाचा अंतकरण, पश्चातापाचं पवित्र या दिवसामध्ये कार्य आरंभ झालेलं आहे. आणि यासाठी मी आरंभीच पश्चातापी हृदयाने तुला सामोरे जात असताना माझे पाप, माझे विचार, माझी अशुद्धता आज अनेक मला दिसत असताना मला तुझं तेच वचन आठवतं की जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. हो पित्या, जुने आता मला पाहण्याचं नाही तर मला सोडून द्यायचंय, आणि येशूचं रक्त मला सर्व धर्म आणि पापापासून क्षमा करतो. येशू मी त्या वधस्तंभापाशी येतो, मला तू क्षमा कर, मला शुद्ध कर. यासाठी की पित्या येणाऱ्या दिवसामध्ये पश्चातापाच्या द्वारे सादर केलेला हा उपवास पित्या तू मान्य करणार आहे, आणि उपवासाचे सर्व ब्लेसिंग जे तू म्हणतो की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे त्याचा लाभ मला मिळणार आहे, आणि त्याद्वारे ख्रिस्ताचा आणि पित्या तुझा त्याचप्रमाणे तुझी सेवा देखील माझ्याद्वारे विपुलतेने घडून येणार. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभूला धन्यवाद असो. आणि परत एक